एक खूप मोठा जमीनदार होता, सावकार माणूस होता. तो मरण पावला, ह्या दुनियेतून निघून गेला. आणि त्याची प्रेतयात्रा निघाली तेव्हा पाठीमागून एक खूप मोठ्यानं ओरडत माणूस आला. आता तिथल्या लोकांना काय वाटलं की कोणतरी त्याच्या जवळचा आहे आणि त्याचा चेहरा बघण्यासाठी तो ओरडत आहे. मग जे 4 माणसं असतात ना की प्रेतयात्रा खांद्यावर घेऊन जातात ताटी, तर त्या लोकांनी ती ताटी खाली उतरली आणि त्यांच्या तोंडावर जी फडकं असतं, पांढरं फडकं, ते फडकं काढलं. तेव्हा तो धावत पळत आलेला व्यक्ती विचारतो की साहेब चाललेत? साहेब काय सोबत घेऊन चाललेत तुम्ही? ती जमीन घेऊन चाललेत. जे जमीन तुम्ही माझ्याकडून व्याजात बळकावली होती, हिसकावून घेतली होती, ती जमीन घेऊन चाललेत का त्या जमिनीचे पेपर घेऊन चाललेत? त्या जमीनदाराचे पोरं, आजूबाजूला असलेले जी माणसं आहेत, हे सगळं दृश्य बघत होते. बघा ना, ती किती भयानक दृश्य असेल. जेव्हा आपण ह्या दुनियेतून निघून जातोय आणि कुणीतरी येऊन आपल्याला अशा प्रकारे थांबवतंय, कुणाचा तरी हक्क हिसकावून घेऊन जाणं, कुणाचं तरी घर बर्बाद करून जाणं, कुणाचं तरी मन दुखवून जाणं, हिशोब तर द्यावाच लागणार ना. आपण 1 रुपयाचा पण हिशोब वरी जाऊन नाही देऊ शकत, तो इथंच द्यावा लागतो. अरे प्रेतयात्रा तर अशी असली पाहिजे की जेव्हा आपण ह्या दुनियेतून जातोय ना, जेव्हा आपण मरण पावतोय, आपली प्रेतयात्रा, कुणीतरी गरीब व्यक्तीने येऊन आपल्या प्रेतयात्रेपाशी रडलं पाहिजे की अरे आज आमचा सहारा देणारा व्यक्ती निघून चाललाय, आज आम्हाला वेळोवेळी साथ देणारा व्यक्ती निघून चाललाय, आपलं दुःख वाटून घेणारा निघून चालला आहे. एखादा गरीब व्यक्ती येऊन रडून म्हणेल ना की आज आमचा सहारा निघून चाललेला आहे, आज आम्हाला साथ देणारा निघून चाललाय, आज आमचं दुःख वाटून घेणारा निघून चाललाय. आणि एखाद्या गरीबाचे आशीर्वाद लागतात ना, मग तुम्ही जिवंत असताना लागू देत, नाहीतर तुम्ही मेलेवर लागू देत, पण ते नक्कीच कामी येतात.